खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचे इंस्टाग्राम रील ॲप आजच फॉलो करा. महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. तुमचं नाव काय हो मालक? मी हर्षद भरत गोरे. हे काय नावाने तुमची ही बैल पळत असतात? ही सागर शेठ बैलगाडा संघटने या नावाने बैलगाडा आमचा आहे. आता हे जो बैल आता जेव्हा आपल्या दावणीला असतात, आता तुम्ही हे ब्रशनी बैल कुरवाळता, ह्याचा काय फायदा बैलांना होत असतो? बैलांना याचा फायदा असतो की एक बैलात आणि मालकात एक आपुलकीचं नातं निर्माण होत असतं. त्यांना एक आपण आपल्या म्हणजे घरातला सदस्य यासारखा आपण त्यांना जपत असतो आणि या ब्रशचा आपण जे हे करतो त्यांना एक त्याच्यातून थोडं मालिशसारखं प्रकाश होत असतो यांना. आता तुम्ही आम्हाला सांगितलंय की आपुलकीचं नातं तुमचं आणि बैलाचं तयार होतंय, पण याचा ब्रशचा अजून एक पुढचा फायदा त्याच्या शरीरावरती काय होतो? म्हणजे ती केस जी जाड केस असतात ती निघून जातात. मग ही जी आहे मर केस आहेत ही जाण्यासाठी ह्या ब्रशचा वापर होतो. म्हणजे याच्यावरती आपण मळ वगैरे झाला किंवा जे अशी केस खराब केस असतात या ब्रशमुळे ते निघून जातात. मळ आणि जंतू वगैरे म्हणजे हे नाहीच होतं त्याच्यावर. आता अजून एक पुढचं विचारायचं आहे की आता तुमच्या दावणीला आता एवढी बैल आहेत, ह्याच्यातली ॲग्रेसिव्ह काही ना काही बैल ही आहेतच, तर ह्याच्यामध्ये हा ब्रश फिरवल्याने तो बैल कमीत कमी त्या ब्रश जो रोज मारतोय किंवा काय तर त्याच्या हातावर येतो का बैल तो? आता आपण जर हा ब्रश आपण याच्यावरती रोज जर फिरवत असाल तर आपण याच्या शेजारी जाऊन जर उभं राहिलो तर हा बैल आपल्या बाजूला म्हणजे एक आपण शेजारी जर उभं राहिलं तर हा बैल आपल्याकडं ऑटोमॅटिक म्हणजे आपल्या शेजारी येऊन उभा राहणार. म्हणजे आपण या असं म्हणू शकतो का या ब्रशच्या वापरामुळं तो बैल आपल्या हातावर येणं किंवा आपल्या आज्ञेमध्ये राहतो आणि एक त्याला आवड निर्माण होते आपली आणि त्याची की म्हणजे तो मारत जर असेल किंवा काय असेल ते या ब्रशमुळे जर आपण असं रोज त्याला करत राहिलो तर हा आपले म्हणजे थोडक्यात त्याला असं की मालकात आणि बैलात काही ना जसं नातं राहतं तसं आपलं प्रेम आपुलकीचं नातं निर्माण होते. हा आमचा संजय बैल आहे. याला पण आम्ही बघा हे जर असं करत राहिलो रोज आम्ही याला ब्रश मारतो या ब्रशने याला ऑटोमॅटिक हा आमच्या बाजूला येत राहतो असा. आता जुन्या काळामध्ये आता हा ब्रश या रुद्राणीचा ब्रश आपल्याला पाहायला मिळतो. जुन्या काळामध्ये काय तात्पुरता कापड किंवा काय वापरलं जायचं? जुन्या काळात लोक आता असं आपण काथ्याने वगैरे म्हणजे हे करायची त्याच्यावरती फिरवायची धुण्यासाठी वापर करायची काथ्याचा किंवा जे आपलं खापरी कौल असायचं जुन्या काळात त्यांनी आपण हे करायचे असे लोक. हो रानकौल जुन्या गावठी भाषेत त्याला खापरी कौल म्हणायचे. आता हे तुम्ही आत्ता करता हे दिवसातनं रोज केलं पाहिजे का? रोज आम्ही 2 टाइम करतो. सकाळचं वेळ मिळाला की आणि संध्याकाळचं तर कंटिन्यूच करतो या प्रश्न आम्ही. परत त्याच्या अंगावरची माशी किंवा काय ते पण हे हो आणि याची जी स्किन आहे ना सर ह्या ब्रशमुळं इतकी स्मूथ राहते की याचा फायदा होतोच 100% होतोच. किंवा जे शेण वगैरे लागलेलं असतं अंगाला या ब्रशने ते सर्व साफ होऊन जातं. असं मळ वगैरे असतो ह्याशिवाय काही केस पडतात याची ही सर्व मर केस पडून जातात या ब्रशने. आणि अशी तुम्ही बघा आता याची रोज आम्ही ब्रश मारल्यामुळं काच कशी चमचम करते या ब्रशचा फायदा हा एक होतो. आता तुमच्या ह्या दावणीच्या बैलाचं किती वर्ष जुनं आहे काय थोडी ती माहिती द्या. हे आमचं जवळजवळ 7 ते 8 वर्षाला आमचा म्हणजे आम्ही पळवतोय बैल. आता तुमच्या दावणीला आता जवळपास ही 4 वासरं पाहतोय आम्ही, तर एखाद्या दिवशी जेव्हा बैलगाडा घाट असतो त्यावेळेस कसं नियोजन? आदल्या दिवशी आता बरीचशी मित्रमंडळी घरातली मंडळी इथं आहेत, तर कसं नियोजन करता तुम्ही पुढचं? आम्ही यांना आदल्या दिवशी आम्ही त्याला सर्वजण मिळून व्यवस्थित धुवून वगैरे याची खाण्यापिण्याची जी आहे ही व्यवस्थित त्याची निगा राखूनच मग दुसऱ्या दिवशी पळवायला नेतो. बैलगाडा शर्यत बंदीचा काळ होता, त्या बंदीच्या काळामध्ये कुठला तोटा तुम्हाला सहन करावा लागला आणि आता बंदी उठलेली आहे तर कुठला फायदा तुम्हाला शेतकऱ्यांना होतोय? बंदी ही होणं आम्हाला म्हणजे फार दुःखाची गोष्ट होती. बंदी होणं आम्हाला म्हणजे अवघडच गेलं, पण तरी सुद्धा आम्ही आज म्हणजे बैलांना सांभाळलं. असं की हे केलं नाही कधी की खाण्याची बंदीच्या काळात यांना कधी असं केलं नाही की तुझ्या भाऊ केलं नाही की खाण्याची
जे रेग्युलर आपण पहिल्यापासून बंदीच्या काळात सुद्धा यांना खाण्यासाठी जपलं. आता तुमच्या या बैलांचा दिवसभर दिनक्रम काय असतो? आता या बाजूला आम्ही काही मॅट पाहतोय आणि त्या बाजूला मातीचं एक हे पाहतोय, तर काय मॅटचा आणि याचा फायदा काय असतो दिवसभराचा दिनक्रम? याचा फायदा असा आहे की मातीवरती दिवसभर म्हणजे सकाळी आम्ही रात्रभर मॅटवर ठेवतो आणि दिवसा मातीवरती ठेवतो. याचा फायदा असा होतो की थोडी जागेची चेंजेस होतात आणि जास्त वल्ल वगैरे झालं तर ते सुकून पण जातं. या बैलांचं खुराक किंवा काय, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही शेतकरी लोक किंवा महाराष्ट्रातला शेतकरी, पुणे जिल्ह्यातला शेतकरी हा बैलांना स्वतःच्या पोटच्या मुलापेक्षाही जास्त सांभाळतो. त्या एक वेळेस स्वतःच्या मुलाचे लाड नाही करणार पण यांचे करणार. काय पद्धत, काय असतं नातं आहे हे साहेब? अशी गोष्ट आहे की आम्ही यांना आमच्या म्हणजे मुलापेक्षाही जास्त प्रेमाने सांभाळतो. त्याच्यामुळे यांच्यात आणि आमच्यात आपुलकीचं नातं कायम राहतं. आता जर हा लोक म्हणतात की बैल आहे, पण हा बघा तुम्ही माणसासारखा हा आम्हाला चोळून वगैरे देतोय किंवा नाही का असं, नाहीतर हा लोक म्हणतात काय की जे प्राणी संघटने विरुद्ध लोक होती ही पेटाची, हे म्हणायची हा जंगली प्राणी आहे किंवा काय, पण हा आम्ही आमच्या मुलाप्रमाणे सांभाळल्यामुळं हा आता आम्हाला असा हात लावून देतोय. जर जंगली असता तर आम्हाला हात लावून नसतं केलं. सर, तुम्ही हा ब्रश जो वापरताय हा ब्रश कुठून आणलाय तुम्ही? हा आम्ही हार्डवेअरमधून आणलेला आहे. गणेश हार्डवेअरमधून आणलेला आहे आम्ही. कुठे आहे दुकान? हे आपल्या मार्केट यार्डच्या शेजारी आहे, चाकणला. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे हा ब्रश असणं आवश्यक आहे. जेणेकरून याचा उपयोग 100% उपयोग आहे याचा शेतकऱ्यांसाठी. सर चल, याची बघा तुम्ही आता ब्रश मारलाय ते याची बघा कशी म्हणजे केस वगैरे कशी व्यवस्थित झाले, काच चमकत याने. मंडळी, मी या मुलाखतीच्या माध्यमातून एक गोष्ट आवर्जून सांगतो जी या मालकांनी खरं तर ॲक्च्युली प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून आपल्याला सांगितलेली आहे. त्या ब्रश वापरण्याचा फायदा मालकांनी त्याचं सर्वात पहिल्यांदा मुद्दा सांगितला, एक त्याचं आणि त्या बैलाचं एक वेगळं नातं तयार होतं. त्याच्यानंतर एखादा ॲग्रेसिव्ह बैल असेल त्याच्या अंगावरची जी मरकी केस असतात किंवा काय असतं किंवा थोडंफार माशी बसलेली असती, कारण बैलालाही त्याचं अंग खाजून घेण्याची आवड असते त्यांना. तर त्याला सगळ्याच जागी तो त्याच्या तोंडाने मागच्या पाठीपर्यंत जाऊ शकत नाही, पण मालक त्याची दिवसभर दिनचर्येमधला जो रोजचं त्याचं शेणपान करतो, वैरणचं काम करतो, तो नक्कीच हे काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. तसेच वळू क्षेत्रातले देखील बैल ही ॲग्रेसिव्ह पण जास्त असतात जशी शर्यतीतली असतात. वळू क्षेत्रातल्या बैलांना देखील हातावर आणण्याचं आता आपण पाहिलं तर हे मालक जवळपास बैलाच्या शेपटीला हात लावतात, ते मागं मांडीला हात लावतात, ते तरीही बैल तो ॲग्रेसिव्ह शर्यतीचा आहे. बराचसा ॲग्रेसिव्ह बैल आहे तरी तो त्यांच्या हातावर आहे. मंडळी, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे हा ब्रश घ्यावा नाही घ्यावा ह्याचं उद्देश आम्ही तुम्हाला या मुलाखतीच्या माध्यमातून ॲक्च्युली प्रॅक्टिकल दाखवण्याचा प्रयत्न करतो की याचा फायदा काय आहे. याच्या अगोदर जुन्या काळामध्ये एखादं फडकं घ्यायचं, ते फडकं घेऊन ते थोडंसं ओलं करून वापरलं जायचं किंवा काथ्याचा वापर केला जायचा. अशा पद्धतीने मालक हे करत असतो. पण आत्ताच्या नवीन युगामध्ये बरेचशा टेक्नॉलॉजी येत आहेत की ह्या मालकाकडे आपल्याला ह्या ब्रशचा वापर कशा पद्धतीने केला जातो याचं प्रात्यक्षिक मंडळी आपण पाहिलं. मालक, आम्हाला तुमचं एकदा नाव, गाव, फोन नंबर आणि तुमचा बैलगाडा कुठल्या नावाने पळतो ते नाव सांगा एकदा. मी हर्षद भरत गोरे, राहणार चाकण जिथराईमळा, आणि आमचा बैलगाडा हा सागर शेठ शिवाजी गोरे या नावाने पळतो. फोन नंबर? माझा फोन नंबर आहे 9822 67 94 84. आता आम्ही तुमच्या मागं बरीचशी मित्रमंडळी, घरातली मंडळी बघतो, कोण कोण आहे थोडंसं ते सांगा आम्हाला. आमचे मोठे बंधू आहेत दीपक शेठ गोरे, हे आमचे चुलत बंधू ओमकार शेठ गोरे, आणि अमोल शेठ आमचे हे छाती किंग आहेत. हे बैलाचं आमच्या घाटात जर बैल न्यायचे असेल तर हे सर्वप्रथम आम्ही त्यांना बोलून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बैलाची जुपणी करतो. थोडंसं पुढे या यांच्या बाजूला. मालक, तुमचं नाव सांगा. माझं नाव अमोल चव्हाण. मालक, आता तुमच्या या मित्रांनी किंवा तुमचे हे जे आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही बैल घाटामध्ये छाती लावायचं काम, काय काम असतं ते किंवा त्यांनी किती, म्हणजे आम्ही बघितलंय ते एखाद्या वाघाचं काळीज ज्याचं आहे त्यांनीच ते काम करावं. थोडंसं ते काम कसं असतं आम्हाला थोडंसं सांगा. काय काम एवढं अवघड नसतं, फक्त त्याच्यात टेक्निक माणसाला काय ताकद बिकत काय असं काही प्रकार नाही. फक्त जजमेंट पाहिजे, ते नॉलेज पाहिजे. तेवढ्या वेळात ती जुपणी झाली की तो बैल फक्त सुटला पाहिजे. तुम्ही जेव्हा बैल पकडून असता एक माणूस पण तो पकडून थांबू शकतो का? हो, म्हणजे टेक्निक जर वापरली तर राहू शकतो. हो हो.
ठीक आहे मंडळी, आत्ता यांनी छाती बैलाला लावायची कशा प्रकारे घाटात, आणि अजून एक दुसरी गोष्ट, आत्ताचं समोर असलेलं जे वासरू आहे ते आत्ता ह्या बाजूला होतं पण ते त्या बाजूला झालं. याचं उदाहरण म्हणजे जो माणूस त्यांचं ब्रशनी जे हे करतोय, तर ॲक्च्युली आपण बऱ्याचदा हे पाहिलेलं आहे की तो आत्ता वासरू इकडं होतं तर त्यांनी त्याची मागची पाटणीची बाजू त्यांच्या बाजूला घेतली, की त्याची इच्छा आहे की ते अजून त्यांनी आपलं अंग किंवा हे शरीर हे करावं. म्हणजे एखाद्या नवीन पाहणाऱ्याला किंवा नवीन आलेल्या घरातल्या माणसाला देखील कौतुक वाटेल की हे मूक जनावर आहे, मूक पशु आहे आपण असं म्हणूया, पण ते मालकाच्या हातावर त्याच्या आज्ञेवर कशा पद्धती तुम्ही जास्तीत जास्त जीव लावा, ते नक्कीच तुमच्या आम्ही याला आमच्या मुलापेक्षाही जास्त जीव लावतो. त्याचं जे एक तुम्ही आता हे उदाहरण पाहिलं की तो वासरू पलीकडे होतं, ते आमच्या जवळ येऊन खाजवण्यासाठी आम्हाला हे झालं. तरी त्याच्या पाठीमागे येतो असतो तो. मंडळी, आजपर्यंत आपण चॅनलच्या माध्यमातून गेले 5 ते 6 वर्ष झाले काम करतो, खूप प्रकारच्या मुलाखत पाहिल्या, पण ही टेक्निक किंवा ह्या गोष्टी, कारण तुम्ही कितीही लाखाची करोडोची एखादा खोंड बैल तुम्ही आणू शकता, पण तो आणलेला खोंड तुम्ही दावणीला आणून तो सांभाळणं हे प्रत्येकाला शक्य नसतं. त्याच्यामुळे ह्या शेतकऱ्यांकडून आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या टिप्स घेत असतो की आता येणारा काळ हा युवकांचा भरपूर आहे, ते मोठ्या प्रमाणामध्ये युवक वर्ग येत आहे, कशा प्रकारे त्यांनी हा नाद जपला पाहिजे, सांभाळला पाहिजे. आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचा देखील हाच प्रयत्न आहे की जास्तीत जास्त खिलार कसं जपल्या जाईल, संगोपन केल्या जाईल, याची काळजी ही नक्कीच सर्वांनी घ्या. खूप खूप धन्यवाद मंडळी, आणि येत्या काही दिवसामध्ये रुद्रानी ॲग्रोची ही खास मुलाखत पाहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.